नमस्कार मित्रांनो, तुमचा सर्वांचा लाडका मित्र योगेश भोसले बारामतीकर। आज व्हिडिओ बनवायचे कारण की आज मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, काल दर्या शांत होता। आज पुन्हा दर्याने त्याचा रूप अवतार चालू केलेला आहे। इकडं गुजरातमध्ये हाय अलर्ट आहे, त्यामुळे आम्ही आता किनाऱ्याला जाणार आहे। किनाऱ्याला आम्हाला जायला टाईम आहे, आम्हाला येत आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडं वेटिंगमध्ये आहे, सगळी टेन्शनमध्ये आहे। अचानक दर्या रद्द झाला, तुम्हाला दाखवतो हे बघा। अचानक दर्या रद्द झाला राज्य दर्या, त्यामुळे थोडी आम्हाला भीती होती। आम्हाला म्हणजे आमच्या कंपनीला आमचं क्रूज प्लस या जहाज सगळ्याचं पूर्ण वेसलचे टेन्शन होतं, त्याच्यामुळं आम्हाला अचानक आज किनाऱ्याला बोलवलं आहे। कारण की किती दिवस लागतात दर्या शांत व्हायला माहीत नाही। माझा अंदाज तरी हवामानात माझा अंदाज बोलतो की 4-5 दिवस झाले। बघा ती आहे, बघा मोठी शिप आहे तिथं, जी बी किनाऱ्याला जाऊ शकते, पण आम्हाला किनाऱ्याला जाणार नाही आता। चला वरच्या गाड्यापर्यंत तुम्हाला दाखवतो, लाटा आतमध्ये कसे येतात ते दाखवतो। पण मित्रांनो, सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहू। या खवळल्यामुळं मच्छी बोटसुद्धा किनाऱ्याला चालले आहेत एकमेकाला टोईंग करून, कारण की अचानक हे खराब झालं वातावरण, त्याच्यामुळं आज सगळेजण किनाऱ्याला चालले आहेत। वरने आदेश आला आहे की यावेळेस आम्ही बी चाललो आहे, तुम्हाला सांगतोच नंतर पुढे पुढे। तसं मर्चंट नेव्हीचा जॉब चांगला बी आहे आणि अशा ठिकाणी वाईट पण आहे। जीवाची बाजी लावायला लागते मित्रांनो। पाऊस सुरू झालेला आहे। चला मग मित्रांनो, आम्ही आता जेटीला चाललो आहे। आता तुम्हाला थोडे दर्याचं दाखवतो वातावरण पुन्हा एकदा। आम्हाला ट्विन करण्यासाठी शिवाजी टग आले, पण तिथं भरपूर त्रास तिला येतात जवळ यायला, कारण की हवा पाणी भरपूर असल्यामुळे दर्याला असल्यामुळे तिला जवळ येतात थोडं वेळ लागेल, पण थोडी कसरत आहे त्या मास्टरची। फायनली आम्ही सगळ्या रोप कापल्या, कारण की टाईम नाही एवढा, कारण की अजून रफ होणार आहे असं मेसेज आला मला, अजून हवा तेज होणार आहे। त्याच्यामुळं आम्ही बघा ज्या रस्त्यातील तेव्हा ते पूर्ण रस्त्या फायनली कापून टाकल्या आहेत, कारण की आमच्यापाशी वेळ नाही। वेळ आहे पण आमच्यापाशी की आम्हाला वेळ नाही। बघा पाणी आलं तसं बघा मित्रांनो, जी अशी जीवनाची आणि ते स्वतःसाठी एवढा लांब आले असं असतं बघा, काय भीती नसते, पण घरच्यांच्यामुळं थोडं मनात धास्ती असते, बाकी काय नाही। एकट्या दिवसाचा शिव साईडून आता निघालेलो आहे बघा। पूर्ण शिवानी तर आम्हाला घेऊन चालली किनाऱ्याला, बाजी चालल्यात बघा, ही बाजी चालली किनाऱ्याला। क्लायमेट एकदम खराब आहे आणि खराब होणार बी आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला समजेल। बघा मित्रांनो, मच्छीच्या बोटी बी किनाऱ्याला चाललेल्या आहेत। सगळ्यांना आपला जीव प्यारा असतो। पोटा पाण्यासाठी सगळे घरच्यांना मुलाबाळांना सोडून आले, पण सगळे घाबरून आतमध्ये चाललेले आहेत। हे बघा, कोस्ट गार्डवाला आता बाहेर चालला आहे। ज्या मच्छीच्या बोटी बाहेर आहेत त्यांना हे सांगण्यासाठी आतमध्ये चालला, त्यांच्या संरक्षणासाठी हे चाललेले आहेत, कारण की 2 बाजी बाहेर आहेत। थोडं वातावरण खराब आहे, त्याच्यामुळे कस्टमची बोट आणि त्याच्या मागे एक टग चालला आहे। मित्रांनो, आता आम्ही जेटीला आलेलो आहे फायनली। चला, जोपर्यंत दर्या शांत होत नाही तोपर्यंत आम्ही जेटीला आहे, आणि नंतर आम्ही बाहेर परत जाणार तिथं तसेच तयारी चालू आहे। चला मित्रांनो, शेवटपर्यंत ब्लॉग बघा, त्यांनी सबस्क्राईब चॅनल केला त्यांनी करून घ्या, आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं काय ब्लॉग बनवला आहे माझा ते। ओके बाय, सी यू।